नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त असा चमचमीत व्हेज मराठा. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम व्हेज मराठा या रेसिपीसाठी लागणारे कोफ्ते बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतले आहेत 2 मध्यम आकाराचे बटाटे, जे की मी उकडून घेतले आहेत. उकडल्यानंतर हे बटाटे मी इथे खिसून घेतले आहेत. यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी बारीक चिरलेला कोबी. तर हा कोबी मी आधी स्वच्छ असा धुवून घेतला आहे व त्यानंतर चिरून घेतला आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 70 ग्रॅम कोबी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. या कोबीमध्ये ॲड करत आहे 50 ग्रॅम खिसून घेतलेले गाजर. तर इथे कोबीप्रमाणेच गाजरही मी आधी स्वच्छ असे धुवून त्याचे साल काढून खिसून घेतलेले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती, पाव चमचा खिसून घेतलेले आले याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. आले ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी बेसन पीठ. कोफ्त्यांना बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे बेसन पीठ वापरत आहोत. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम बेसन पीठ इथे मी घेतलेले आहे. हे बेसन पीठ मी चाळून घेतलेले आहे. आता यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात चव येण्यासाठी. सर्वात प्रथम 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा धनेपूड. धनेपूड ॲड करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर वापरल्यामुळे आपल्या कोफ्त्यांना टेस्ट खूप छान येते. तसेच इथे मी ॲड करत आहे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग. हिंग ॲड करून घेतल्यानंतर आता हे जे सर्व मसाले आहेत त्या पिठामध्ये व भाज्यांमध्ये व्यवस्थित असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे, जेणेकरून हे मसाले पूर्ण पिठामध्ये व भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे सर्व साहित्य आहे व्यवस्थित असे मिक्स करून तयार आहे. त्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ, तसेच 3 चमचे गरम करून थंड केलेले तेल. तेल ॲड करून घेतल्यामुळे आपले जे कोफ्त्याची बाइंडिंग आहे ते खूप छान असे तयार होते व कोफ्तेही आपले मस्त असे कुरकुरीत होतात. तर आता हे जे सर्व साहित्य आहे ते पाण्याचा एकही थेंब न वापरता कोफ्त्यांसाठी आपल्याला मळून घ्यायचे आहे. ते इथे तुम्ही पाहू शकता कोफ्त्यांसाठी लागणारे जे पीठ आहे इथे आपले पूर्णपणे तयार आहे. आता याचे आपण कोफ्ते बनवून घेणार आहोत. त्यापूर्वी इथे हाताला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे, जेणेकरून कोफ्ते बनवताना हे पीठ हाताला चिकटले जाणार नाही. तयार केलेल्या पिठामधीलच एक छोटासा लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेऊन अशा प्रकारे त्याला दंडगोल आकार मी देत आहे. अगदी पटकन असा आपला इथे एक कोफ्ता बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता तयार झालेला कोफ्ता आता एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठापासून आपले बाकीचे कोफ्ते इथे मी बनवून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत अगदी मस्त अशी चमचमीत व्हेज मराठा ही रेसिपी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपले सर्व कोफ्ते बनवून तयार आहेत. आता हे कोफ्ते आपण डीप फ्राय करून घेणार आहोत, म्हणजेच तळून घेणार आहोत. त्यासाठी इथे तेल गरम करण्यास ठेवले होते. गॅसची फ्लेम इथे मी ऑन केलेली आहे. तेल इथे आपले कडकडीत असे गरम झालेले आहे. तर गॅसची फ्लेम जी इथे आहे ती मी मीडियम केलेली आहे व या तेलामध्ये एक एक करून कोफ्ते इथे तळण्यासाठी मी सोडून देत आहे. तर हे कोफ्ते आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. कोफ्ते तेलामध्ये सोडल्यानंतर याला लगेचच आपल्याला पलटवायचे नाही. हे पूर्णपणे सेट होऊन द्यायचे आहेत, नाहीतर आपले कोफ्ते मोडले जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर हे कोफ्ते मी पलटवून घेतले आहेत दुसऱ्या बाजूने डीप फ्राय होण्यासाठी. अशा प्रकारे तेलामध्ये आलटून पालटून हे कोफ्ते आपल्याला मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने हे कोफ्ते आपले मस्त असे तेलामध्ये डीप फ्राय होत आहेत. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर फ्रेंड्स, व्हेज मराठा ही भाजी खायची म्हटलं तर शक्यतो करून आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जातो, परंतु अगदी तशाच प्रकारे तशाच चवीची ही रेसिपी अगदी घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये इथे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. अशा प्रकारे आपले सर्व कोफ्ते इथे तळून तयार आहेत. तर आता या कोफ्त्यांसाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे ती आपण बनवून घेऊयात. त्यासाठी इथे ज्या कढईमध्ये आपण कोफ्ते तळून घेतले होते तेच कढई वापरणार आहे इथे मी. त्यासाठी त्यातील तेल मी उरलेले बाजूला काढून घेतले आहे व 2 पळी तेल तसेच ठेवले आहे. तेल इथे गरम झाले आहे, त्यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा जिरे.
तसेच 2 छोटे चमचे आले लसणाची पेस्ट। आता ही आले लसणाची पेस्ट अर्धा मिनिटभर गॅसच्या लो फ्लेमवरती अशी परतवून घेणार आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल। आले लसणाची पेस्ट छान अशी परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे 2 कच्च्या कांद्यांची पेस्ट। तर ही कच्च्या कांद्यांची पेस्ट ही आपल्याला छान अशी इथे तेलामध्ये परतवून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटभर, जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल। तर इथे तुम्ही पाहू शकता या पेस्टचा कलर बदलला आहे, म्हणजेच आपली जी कांद्याची पेस्ट आहे ती पूर्णपणे छान अशी परतली गेली आहे। कांद्याची पेस्ट छान अशी परतल्या गेल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे 2 टोमॅटोची पेस्ट जी की मी बनवून घेतली आहे ती। आता ही पेस्ट ही छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल। तर इथे तुम्ही पाहू शकता या पेस्टलाही मस्त असे छान तेल सुटले गेले आहे। आता याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात। सर्वात प्रथम घरगुती कांदा लसूण मसाला 2 चमचे ॲड करून घेतला आहे। तसेच 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केली आहे। 1 चमचा धनेपूड ॲड करून घेतली आहे। अर्धा चमचा हळद ॲड केली आहे। तसेच 1 चमचा कसुरी मेथी ॲड करून घेतली आहे। कसुरी मेथी ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे दुधावरील साय। तर इथे मी 2 चमचे साय घेतली आहे। हवं तर तुम्ही इथे क्रीमही वापरू शकता, यामुळे आपल्या भाजीचे टेक्स्चर खूप क्रीमी असे बनले जाते व अगदी रेस्टॉरंटसारखीच या भाजीला टेस्ट येते। तर आता साय ॲड केल्यानंतर हे वाटण छान असे तेल सुटेपर्यंत मी इथे परतवून घेतले आहे। तर हे वाटण आपले आणखीन छान असे शिजले जावे यासाठी यामध्ये ॲड करत आहे अर्धा कप गरम पाणी। गरम पाणी ॲड करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तसेच याला व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड करून घेत आहे। कोथिंबीर व पाणी याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली जे वाटण आहे त्याला तेल सुटले गेले आहे व छान असे आपले वाटण शिजले गेले आहे। तर आता आपल्याला ज्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे तितक्या प्रमाणामध्ये पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। तर ही भाजी शक्यतो करून पातळ नसते, मध्यम जाडसर अशा प्रमाणात असते, त्यानुसार इथे मी पाणी ॲड केले आहे। तर इथे मी पाऊण ग्लास पाणी ॲड केले आहे। पाणी इथे मी गरम ॲड केले आहे। पाणी ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ व पाणी। आता हे व्यवस्थित असे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे। तर इथे तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा प्रकारे ठेवली आहे। ही भाजी शक्यतो करून पातळ नसते। आता या ग्रेव्हीला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे, त्यासाठी यावरती एक झाकण ठेवून दिले आहे व गॅसची फ्लेम इथे लो केली आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी उकळी आलेली आहे व भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता, तसेच भाजीचे टेक्स्चरही पाहू शकता किती छान असे क्रीमी झाले आहे। तर इथे आपली पूर्णपणे ग्रेव्ही तयार आहे। आता यामध्ये आपण आपले कोफ्ते ॲड करूयात। तर एक एक करून सर्व कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये मी ॲड करून घेतले आहे। कोफ्ते ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेतल्यानंतर आता याच्यावरती ॲड करत आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। अशा प्रकारे वरून कोथिंबीर ॲड केल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला मस्त अशी टेस्ट येते। तर आता ही कोथिंबीर व हे कोफ्ते जे आहेत ते अगदी हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे। हे कोफ्ते अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे, नाहीतर हे कोफ्ते पटकन असे तुटले जातात। तर हे कोफ्ते आता गॅसच्या लो फ्लेमवरती 2 मिनिटभर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून ही ग्रेव्ही या कोफ्त्यांमध्ये मुरली जाईल। तर 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली रेस्टॉरंटसारख्या चवीचीच अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार केलेली ही व्हेज मराठा रेसिपी इथे खाण्यासाठी तयार आहे। या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता, अशा प्रकारे असते। ही भाजी शक्यतो करून पातळ नसते, तसेच ही भाजी जास्त प्रमाणामध्ये तिखट असते, परंतु इथे मी मध्यम प्रमाणामध्ये तिखट बनवली आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तिखटाचे प्रमाण ठरवू शकता। तर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती ऑफ केलेली आहे। आता ही भाजी आपली पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे, तर ही सर्व करून घेऊया। ही रेसिपी तयार करताना यामध्ये ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यामुळे ही रेसिपी मस्त अशी पौष्टिक अशी तयार होते। लहान मुले शक्यतो करून भाज्या खाण्यासाठी नकार देतात किंवा भाज्या खात नाहीत, अशा वेळेस त्यांना अगदी रेस्टॉरंटसारख्या चवीचीच घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नक्की बनवून द्या। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील, तसेच रेस्टॉरंटमध्ये जाणेही तुम्ही विसरून जाताल। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जी आहे ती शक्यतो करून जास्त प्रमाणामध्ये तिखट असते, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखटाचे प्रमाण ठेवू शकता। तिथे पाहू शकता या भाजीची ग्रेव्ही किती छान अशी झाली आहे व कोफ्तेही किती मस्त असे तयार झाले आहेत। कोफ्ते आतमधूनही छान असे शिजले गेले आहेत।
घरामध्ये कोणतीही छोटी मोठी पार्टी असेल किंवा अचानक पाहुणे आले असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. त्याच भाज्या खाऊन कंटाळला असतील तर अगदी रेस्टॉरंटसारख्या चवीची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर मस्त अशी आपली रेस्टॉरंटसारखी व्हेज मराठा रेसिपी इथे खाण्यासाठी तयार आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका